नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भरघोस मतांनी विजयी झालेल्या आमदार सीमा हिरे यांच्याकडून तिसऱ्या पर्वात देखील विकासाचे पर्व चालूच ठेवले असून मतदारसंघातील अशोकनगर परिसरातील सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील कॉलनीमध्ये विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे। गेल्या पंचवार्षिक काळात मंजूर झालेली कामे आचारसंहितेमुळे रखडली होती, मात्र मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन सुरू करण्यात आले आहे। याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत येणाऱ्या अशोकनगर येथील सप्तशृंगी माता मंदिर कॉलनी परिसरातील नागरिकांनी पेवर ब्लॉक बसवण्याची मागणी केली होती। त्यानुसार आमदार हिरे यांच्या निधीतून सुमारे 10 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन बुधवारी सायंकाळी संपन्न झाले। यावेळी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून आमदार हिरे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले। यावेळी सप्तशृंगी मंदिर मित्रमंडळाच्या वतीने आमदार हिरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी परिसरातील महिलांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन आमदार हिरे यांचा सत्कार करण्यात आला। मतदारसंघातील छोट्या छोट्या कामातूनच आमदार हिरे यांनी नागरिकांच्या मनात घर निर्माण केले असल्यानेच त्यांचा विजय झाला असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दीपक मौले यांनी व्यक्त केले। हा सोडवलेला आहे आणि म्हणून एवढं मोठं कामही ताईने केलंय। म्हणजे अशा अनेक कामं या ठिकाणी ताईंनी केलेले आहेत। म्हणजे छोटेच कामं करण्यात अशा ताई त्यांच्यावर शिक्का पडलेला आहे, तो आपल्याला अजिबात मान्य नाही, मला तरी मान्य नाही, कारण मी ताईला जवळून पाहिलेलं आहे। हे सर्व कामं म्हणजे आज ज्या ठिकाणी आपण उभा आहोत, ज्या ठिकाणी ज्या ब्लॉकवर उभा आहोत, हे ब्लॉकचंही काम ताईंनी केलंय। ज्या रस्त्याने आपण जातो येतो तेही काम आणि आता अंडरग्राऊंड जे काही आपल्याकडे झालेलं आहे तेही काम ताईंनी केले। अशा अनेक कामं या ठिकाणी केले आणि हे करत असताना या सर्व लाडक्या बहिणींनी जो काही प्रतिसाद या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी 1-2 महिन्यापूर्वी दिला, त्यामुळं या ताई परत एकदा आपल्या या क्षेत्रात निवडून आल्या। यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। सामाजिक बांधिलकीसोबत आमदार हिरे यांनी गेल्या 10 वर्षात कामे केले असल्याचे मत भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांनी व्यक्त केले आहे। त्यांनी कधी असं पाहिलं नाही की हे दुसऱ्या पक्षाचे आहे आणि मग यांना मदत करायची नाही किंवा असं तिरस्काराचं राजकारण त्यांना कधी जमलं नाही आणि जमणारही नाही। त्याच्यासाठी मुळात जी बांधिलकी आहे समाजाची ती जोपासण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय आणि ज्येष्ठ नागरिकांचा, महिला भगिनींचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभतो आहे। युवकांचं पाठबळ त्यांना मिळतं आहे। या भागातल्या नागरिकांना, रिरोशनना मी एवढीच विनंती करेन की आपण ज्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलात तसंही पुढच्या 5 वर्षाच्या काळात आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यांच्या कामाची यादी वाचायला खरंतर खूप वेळ। यावेळी अबॅकस स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थिनीचा आमदार हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। दरम्यान या निवडणुकीत लाडक्या बहिणींची साथ मिळाल्याने विजय सुखकर असल्याचे आमदार हिरे यांनी नागरिकांचे आभार मानले। 10 लाख रुपये निधी देऊन आपण या अशोकनगर मधील साईड पट्ट्यांना पेविंग ब्लॉक बसवणं या कामाची आज खरं तर सुरुवात होती, परंतु या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येणार आहात म्हणून या देखील कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी खूप मनापासून आभार मानते। आपण सगळ्यांनी निवडणुकीमध्ये खूप मोठे प्रयत्न प्रत्येकाने केलेले आहेत। मग आमचे महिला आघाडी असेल, आमचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सगळे नागरिक, इथल्या लाडक्या बहिणी, त्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं। त्याबद्दल तुमचं मी खूप मनापासून सगळ्यांचा आभार मानते, कारण तुमची जर साथ नसती तर कदाचित संधी मिळू शकली नसती, परंतु तुम्ही सगळ्यांनी भक्कम साथ दिली आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे। बरेच जण म्हणायचे की सातपूरमध्ये आपलं मतदान कमी होईल किंवा मतदान कमी मिळेल अशा पद्धतीचं बोलणं व्हायचं, परंतु चांगली 25,000ची आपण सगळ्यांनी लीड दिलं आणि ते चांगलं मतदान झालं। आज आपल्या या अशोकनगरमध्ये नेहमी काही ना काही निमित्ताने आपलं येणं होत असतं। मग देवीचं नवरात्र असेल किंवा काही ना काही उपक्रम इथे सतत आयोजित केले जातात आणि त्या निमित्ताने इथे आपण सर्वजण कायम येत असतो। आज इथे देवीच्या मंदिरात आपण बघत असाल की पेविंग ब्लॉक इथे बसवलेले आहेत, त्याचबरोबर आपण तारा भूमिगत इथे केलेले आहेत, रस्ते बनवलेले आहेत आणि या मंडळाचं विशेष मी कौतुक करते की ते सतत सक्रिय असतात, म्हणण्याचं काही ना काही उपक्रम ते आयोजित करतात आणि त्यामुळे या ओपन स्पेसमध्ये नागरिकांना एकत्र येण्याकरता एक चांगलं त्यांची सगळ्यांची साथ मिळते आणि त्यामुळे मी या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा खूप मनापासून कौतुक करते।
या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेविका माधुरी बोलकर, भाजप मंडळ अध्यक्ष भगवान काकड, पालक राम हरी, संभेराव, शिवाजी शहाणे, संजय राऊत, राजेश दराडे, रवींद्र जोशी, निलेश जोशी, गौरव बोडके, योगेश भावले, अशोक बोडके, रवी भोर, शुभम चिखले, योगेश मांजुलकर, बापूराव भोर, दीपक मौले, आकाश पवार, कल्पेश कांडेकर, निवृत्ती खैरे, अनिल आंधळे, भाऊसाहेब महाडिक, बापू देवरे, दशरथ गागरे, संदीप दराडे, हेमंत नागरे, बाळासाहेब भोजने, रुपाली चांदवडकर, वैशाली पाटोळे, प्रतिभा पाटील, प्रतिभा देवरे, मंगला खेटरे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.